नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी खाली पडलेली असताना अर्णव तिला येऊन सावरतो आणि तिचा हात हातात धरून असतो. त्याच वेळेला आता ईश्वरी ही आई ग असं म्हणत उठते, परंतु तिला कळतं की तिचा हात अर्णवच्या हातात आहे. म्हणून ती रागानेच पटकन त्याचा हात सोडून घेते आणि बाजूला राहते. आणि मग अर्णव त्यावेळेला तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरी म्हणते की सर, गरज नाही आहे तुमच्या या आधाराची. तेव्हा मग आता लगेच अर्णव तिच्याकडे बघायलाच लागतो, कारण ईश्वरी असं काय वागायला सुरुवात करते हे त्याला काहीच कळत नसतं. ईश्वरी म्हणते की नको सर, तुमच्या आधाराची मला खरंच गरज नाही. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे बघ मिस इंदोर, अजूनही माझ्यातली माणुसकी शिल्लक आहे आणि त्यामुळे मी आधार द्यायला नाही तर मदत करायला आलो होतो. आणि तुझी मदत करणं ही काही मी थांबवलेलं नाही आहे. त्यामुळे तुझी फक्त मदतच करत होतो मी, बाकी काही नाही. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणत असते की सर, मदतीची गरज जेव्हा असेल ना, तेव्हाच ती गरज ज्यावेळी शक्य असेल त्यावेळेला करावी. कारण प्रत्येक वेळेला नको असेल तिथे मदत केली जाते ना, तेव्हा ती मदत नसते सर, ते बोज बनलेलं असतं. म्हणून अशा प्रकारचा बोज नको आहे, असं सरळ आता ईश्वरी ही अर्णवला बोलून दाखवते. आणि नंतर ईश्वरीचे ते वाक्य ऐकून अर्णवला जणू धक्काच बसतो आणि ईश्वरी अर्णवसमोर हात जोडून म्हणते की सर, आजपर्यंत तुम्ही मला जी काही मदत केली आहे ना, त्यासाठी तुमचे अगदी मी मनापासून आभार मानते. आणि थँक्यू, तुम्ही खरंच जे काही केलंत आजपर्यंत माझ्यासाठी त्याबद्दल. असं म्हणून आता ईश्वरी त्याचे अगदी शेवटचं भेटणं असल्यासारखे आभार मानल्यामुळे अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, एक मिनिट, आपण दोघं शेवटचं भेटतोय, ही आपली शेवटची भेट आहे असं तू अगदी का निर्वानिर्वीची भाषा करत आहेस? तेव्हा मग ईश्वरी म्हणते की अर्णव सर, का भेटायचं आहे परत आपण? काही कारण आहे का आपल्याला परत भेटण्यासाठी? आता अर्णवला प्रश्न पडलेला असतो की आपण पुन्हा भेटणार नाही का? परंतु ईश्वरीने त्याला कारण विचारलेलं असतं की एक कारण सांगा की आपण भेटायचं आहे पुन्हा त्याचं. तेव्हा मात्र त्याचं अर्णवकडे काहीही उत्तर नसतं. ईश्वरी म्हणते की सर, काहीच गरज नाही आहे ना अशा भेटीची. आणि आजपर्यंत आपण जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा भेटलो आहे ना, तेव्हा तेव्हा एकच गोष्ट घडली आहे माझ्यासोबत. ते म्हणजे मला फक्त आणि फक्त दुःख आणि अश्रूच मिळालेत. जोपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्हाला भेटले तेव्हापासून त्रासच होतो आहे मला. आणि हे जर मी आत्ताही समजू शकले नाही तर माझ्यासारखी पागल मीच आहे, असं अर्णवसमोर ती डोळ्यात पाणी आणून बोलते. आणि बिचारी ईश्वरीला अर्णवच्या आजच्या वागण्यामुळे खूपच जास्त दुःख झालेलं असतं मित्रांनो. आणि ती पुढे पुढे चालत निघालेली असते. आता मात्र अर्णवला तिथे काय करावं काहीच कळत नाही. तो विचार करतो की काय करू, मी मिस इंदोरला खूप हर्ट केलं आहे का? मी थांबवू का तिला? कशाला थांबवू? त्याचं दुसरं मन म्हणतं की कशाला मी थांबवू? जर तिने माझ्याकडे मागे वळून पाहिलं तरच मग मी तिला आवाज देईन आणि म्हणेन की नको जाऊस, थांब इथे. मी जॉबवरून काढलं आहे त्यामुळे ती खूप जास्त हर्ट झाली आहे. परंतु तीही थांबलीच पाहिजे ना. जर तिने मागे वळून मला बघितलं तर मात्र मी तिला थांबवू शकतो. तिने फक्त मागे वळून बघावं, असं अर्णव आता फिल्मीच भाषेमध्ये स्वतःशीच बोलत तिथेच उभा असतो. ईश्वरी पण पुढे पुढे चालत येते आणि तिच्या मनामध्ये सुरू असतं की नेमकं काय करू? अर्णव सरांना एकदा मागे फिरून शेवटचं बाय बोलू का? काय करू मी? त्यांच्याकडे एकदा वळून बघू का? असं तिच्याही मनात आता कालवाकालव होत असते. काय करावंही तिला काहीच कळत नाही. परंतु इथे आता ईश्वरी म्हणते की नाही, बाय कशाला म्हणू? अर्णव सरांना स्वतः कधीही शेवटचं बाय म्हणायला आवडत नाही. मी तरी कशाला बाय म्हणू? असं म्हणून तीही तिथून आता निघून जाते. अर्णवही गपचूपच उभा असतो. आता इथे लावण्या ही तिच्या बेडवर पडून रडत असते. जे काही क्षण आठवलेत, जे काही अर्णव तिच्याबरोबर वागलाय याचा तिला प्रचंड राग आलेला असतो. अर्णवने प्रपोज करूनही तिला नकार दिला, यामुळे ती खूप जास्त तिचा इगो हर्ट झालेला असतो. तर इथे वल्लरी ही तिच्या रूममध्ये येते आणि लावण्याला कॉल लावते आणि म्हणते की लावण्या, एक मोठी गुड न्यूज आहे तुझ्यासाठी. तेव्हा ती म्हणते की काय? व्हॉट मामी? गुड न्यूज कसली? ती ईश्वरी काय घर वगैरे तर सोडून जाणार नाही आहे ना? डोंट टेल मी. तेव्हा मग लगेच ती म्हणते की हो अगं, अगदी परफेक्ट गेस. तेव्हा मग लावण्य म्हणते की व्हॉट आर यू सेईंग मामे? रिअली? म्हणजे ती मिडल क्लास मिस इंदोर ही ते घर सोडून निघून गेली आहे? तेव्हा ती म्हणते की अगं, ती नुसती निघून नाही गेली आहे, तर अर्णवने स्वतः तिला कामावरून, नोकरीवरून काढून टाकलं आहे. आपल्या ओल्ड लेडीसाठी ती केअरटेकरचं काम करत होती ना, मग तिला कामावरून काढूनच टाकलेलं आहे. आणि अर्णवने सांगितलं आहे की पुन्हा इथे यायचं नाही म्हणून. बघ काय झालं ते. आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की नाही? तेव्हा ती म्हणते की यस मामी, ही एकदम एकदम मस्त आनंदाची बातमी आहे. हो,
मला सॅड तर झाले होते मी, परंतु मला आता दुःख पण म्हणजे खूप आनंद पण झाला आहे. वल्लरी म्हणायला लागते की बघ बघ किती आनंदाची बातमी दिली आहे ना मी तुला. आता पार्टी तर झालीच पाहिजे. तेव्हा लगेच लावण्य म्हणते की येस मामी, तुम्ही सांगा तुम्हाला कुठे पार्टी पाहिजे, तिथे मी तुम्हाला पार्टी देते. तुम्ही फक्त हुकूम करा. त्यावेळेला ती म्हणते की हो गं, पार्टी तर काय होतच राहील, परंतु आता तू एक काम करायचंस बरं का. म्हणजे हे मी तुला सांगितलं आहेस हे तू कोणालाही कळू द्यायचं नाही आहेस. काय करायचं आहे तर तोच उदासी जो मूड होता तुझ्या चेहऱ्यावर तोच तसाच घेऊन राहायचा आहे. म्हणजे अर्णव तुला जे काही वागला आहे त्याने तू खूप हर्ट झाली आहेस असंच फक्त तुला दाखवायचं आहे. तेव्हा लावण्य म्हणते की येस, मी हे सगळं लक्षात ठेवेल. आणि मग मामी म्हणते की दॅट इज दॅट, आपण पार्टी तर करत राहू, परंतु बघ इतकी आनंदाची बातमी आपल्याला मिळाली. आता लावण्य मात्र मनात खुश होत असते. म्हणते की येस, मला जे काही हवं होतं ते झालं आणि तू खूप जास्त आनंदामध्ये असते. इथे ईश्वरी मात्र अर्णवकडे मागे वळून बघतच नसते आणि ती निघून गेल्यामुळे अर्णवला धक्काच बसतो की मिस इंदोरने एकदाही मागे वळून पाहिलेलं नाही. त्यावेळेला आता तिथे बाजूलाच अंजली येते आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की हे बघ अर्णव, मला कळतं आहे की इतक्या दिवसांमध्ये जे काही झालं आहे त्यामुळे तुला त्रास होतो आहे, परंतु हा जो काही आजीने घाट घातला आहे लावण्यासोबत लग्नाची वेश्याचा, त्यामुळे तू स्वतःला त्रास नको ना करून घेऊस. यामुळेच तू स्वतःच्या आयुष्यात हे आयुष्यभराचं संकट नको उडवून घेऊस, आयुष्यभराचं दुःख नको भोगू स्वतः, असं ती त्याला बोलते. आणि तो ऐकतो आणि तिथून गपचूप फक्त निघून जातो. अंजली मनातच म्हणत असते की चिंटू, नको रे स्वतःला इतका त्रास करून घेऊस. तुझ्या मनाला का कळत नाही आहे? तू स्वतःच्याच मनाकडून का समजून घेत नाही आहेस की ईश्वरीबद्दल तुझ्या मनात काय आहे ते? ईश्वरी अशी निघून गेली आहे तर त्याचा जास्त त्रास हा तुलाच होत आहे, हे तुझ्या मनाला का नाही कळत आहे? मला कळतं आहे, परंतु तुला ते का पटत नाही? असं ती बोलत असते स्वतःच्याच मनाशी. नंतर ईश्वरी तिथून बाहेर निघालेली असते. रस्त्याने चालत चालत अर्णव तिच्याबरोबर जे काही वागलं आहे ते सगळं तिला आठवत असतं आणि त्याने त्रास होत असतो. नंतर आता ईश्वरीला आठवतं अर्णव तिला म्हणालेला असतो की तू आता केअरटेकर म्हणून तुझी काहीच गरज नाही आहे, त्यामुळे तुला मी नोकरीवरून काढून टाकतो आहे. आणि शिवाय तुला मी असं ऐन मोमेंटला सांगतो आहे, त्यामुळे नेक्स्ट मंथची सॅलरी पण तुझ्या अकाउंटमध्ये क्रेडिट होईल. त्यामुळे तुला आता या नोकरीला ठेवण्याची काही गरज वाटत नाही आहे, मी तुला नोकरीवरून काढून टाकतो आहे. ईश्वरीला खूप वाईट वाटलेलं असतं. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, तुम्ही आज जे काही वागला आहेत त्यामुळे खरंच मला खूप वाईट वाटलं आहे, खूप त्रास झाला आहे मला, परंतु आता मला इथून नोकरीवरून काढून टाकलं आहे. आत्याचं कर्ज आहे ते कसं फेडायचं याचाही विचार डोक्यात येतो. ती म्हणते की आता काय करू मी? आत्याच्या कर्ज फेडण्यासाठी ही नोकरी अगदी परफेक्ट होती माझ्यासाठी. मग आता काय करू? मला आता परत नवीन नोकरी शोधावी लागेल, असं म्हणून ती टेन्शन घेत असते. तर इकडे आता अर्णव हा त्याच्या जागेवरच बसलेला असतो आणि त्याला रूममध्ये बसून खूपच ईश्वरीची आठवण देखील येत असते. तो मनातच विचार करत असतो की मिस इंदोर मला असं का म्हणाली असेल. ईश्वरी त्याला म्हणते की का पुन्हा भेटायचं आहे, काही भेटण्याचं कारण आहे का? आणि अर्णव विचार करतो की मिस इंदोर माझ्याशी बोलता बोलता बोलली की पुन्हा आपण भेटणार नाही. मग खरंच असंच होईल का? पुन्हा मिस इंदोर आणि माझी भेट होणारच नाही आहे का? आणि मिस इंदोर मला पुन्हा भेटणार नाही आहे, याचा त्रास मला का होतो आहे? हे मला का होतं आहे असं? मिस इंदोरची इतकी आठवण का येते मला? असा तो विचार करत असतो. नंतर इथे राकेश हा केस कशी लढतात, त्याने एक जी केस होती ती कशी लढली हे सगळं खोटं खोटं वर्णन करून तो सुप्रियाला सांगत असतो. आणि सुप्रिया म्हणते की वा, इतका छान तुम्ही युक्तिवाद लढवलात. त्यावर राकेश म्हणतो की हो अहो काकू, वकील म्हणून माझं कामच आहे ते. शिवाय काय ना, जी समोरची व्यक्ती होती ना ती पण तितकी जेन्युइन होती, म्हणजे त्याची बाजू सत्याची होती ना, म्हणून मला केस अगदी आनंदाने लढता आली. कारण ती केसच खरं सत्याची होती ना. तितक्यात ईश्वरी चप्पल काढून येते आणि मग तिला सुप्रिया विचारते की काय गं ईशू, आज तू लवकर कशी? तेव्हा ती म्हणते की आई, मी ती नोकरी सोडलेली आहे. असं म्हटल्यावर आता इथे सुप्रियाला धक्काच बसतो. ती म्हणते की काय, नोकरी सोडली? मग आता ती म्हणते की हो, नोकरी सोडली, कारण त्यांना आता केअरटेकरची गरज नाही आहे म्हणून मला कामावरून जायला सांगितलं आहे. तेव्हा लगेच राकेशला पॉईंटच भेटतो. राकेश म्हणतो की अहो, हे सगळं ना असंच असतं या श्रीमंत लोकांचं. माणसांना नुसतं वापर करण्याचं माहीत असतं, त्यांना माणुसकी किंवा माणसं जपणे याबद्दल काहीच माहीत नसतं. ही श्रीमंत लोकं ना अशीच असतात, गरज संपली की ते बाजूलाच करून टाकतात. तेव्हा मग लगेच सुप्रिया म्हणते की नाही हो अर्णव, तसा नाही आहे, नक्कीच काहीतरी झालं आहे. मग आता ईश्वरी म्हणते की आई, मी भेटते आणि बोलते नंतर तुझ्याशी, जरा फ्रेश होऊन येते. तेव्हा मग राकेश म्हणतो की बरं बरं ईश्वरीजी, तुम्ही नका काळजी करू हां, तुम्ही जा बरं, फ्रेश व्हा.
असं म्हणून तो तिला जायला सांगतो, परंतु मनात तर आनंदाच्या उकळ्याच फुटत असतात आणि म्हणत असतो की अरे वा, आता मिस इंदोरने जॉब सोडला म्हणजे माझी लपाछुपीचे झंझट संपले, म्हणून तो अगदी आनंदामध्ये असतो. त्यानंतर इथे आता आजी ही खूप डिस्टर्ब असते. जे काही अर्णवने केलं आहे त्यामुळे तिलाही वाईट वाटलेलं असतं. आता अंजली आजीजवळ येऊन उभी असते आणि म्हणते की आजी, आज जे काही घरात घडलं आहे ते बघितलंयस ना तू, त्याचे किती वाईट परिणाम झालेत ते, आणि ते तुला तरी आवडले का? अगं, घरातली माणसं ही एकमेकांशी आता कशी वागायला लागली आहेत, हे सगळं कशामुळे घडतं हे तुला कळतं आहे? तेव्हा ती म्हणते की कशामुळे म्हणजे हे त्या चिंटूमुळे घडतं आहे. त्याने जर असं वागला नसता, त्याने माझं ऐकलं असतं ना, तर असं काहीच घडलं नसतं. तेव्हा लगेच आता अंजली म्हणते की हे बघ, मला सांग तू, आत्तापर्यंत घरामध्ये अशी वाद होते का? तू लावण्या आणि चिंटूच्या लग्नाचा विषय काढलास आणि तेव्हापासून हे वाद व्हायला लागले. तेव्हापासून चिंटू असं ओरडायला आणि भांडायला लागला आहे. परंतु त्याला कळतंय, तुला का कळत नाही आहे? तू का सारखा सारखा विचार करतेस? जर तुला हे लग्न होऊन द्यायचं असेल तर तू ते सगळं देवावर सोड ना. चिंटूवर जबरदस्ती करून काय होणार आहे सांग मला? या सगळ्या प्रकरणामुळे आपलं घर किती डिस्टर्ब आहे हे बघतेस ना तू. नंतर ती म्हणते की ठीक आहे, तू मला बोलतेस, परंतु त्या चिंटूला बोल ना. त्याला जाऊन बोल, कारण तुला माहिती आहे तो तुझं ऐकूनच घेणार नाही आणि तो असाच उलटसुलट बोलून तुझं तोंड बंद करेल, बरोबर ना? त्या चिंटूची ती सवयच झाली आहे. त्याला एखादी गोष्ट नको असली की समोरच्याला बडबड करून स्वतःचं म्हणणं तो खरं करून घेतो आणि मोठमोठ्याने बोलून त्याला असं वाटतं की त्याचं म्हणणं खरंच आहे, म्हणून तो तिथेच त्यांना समोरच्याला गप्प करतो. तू त्याला तर बोलणार नाहीस. तेव्हा मग ती समजावते की आजी, अगं सध्या तू लग्नाचा विषय नको काढू. कारण मी तुला एक सांगते, जर तुझं म्हणणं आहे ना, तुझा पूर्ण विश्वास आहे ना की चिंटूची आणि त्या लावण्याची पत्रिका अगदी व्यवस्थितपणे जुळते, लावण्याची पत्रिका लाखात एक आहे, मग तू कशाला प्रयत्न करतेस? जर ते असेलच, देवाच्या मनात जर ते आहे, तर मग ते तो घडवून आणेलच ना. तू कशाला त्या सगळ्याची काळजी करतेस? असं ती बोलून दाखवते. तेव्हा आजी म्हणते की हो, देवाच्या मनात आहे, पण आपणही नको का प्रयत्न करायला? आपल्या बाजूनेही काहीतरी घडलं पाहिजे. तेव्हा लगेच आता अंजली म्हणते की हे बघ माझी आजी, मला माहिती आहे तू माझं नक्कीच ऐकशील, परंतु चिंटू या सगळ्यांनी डिस्टर्ब होतोय ना. आता थोडे दिवस प्लीज हा लग्नाचा विषय वगैरे घरात नको काढूस. घरातलं वातावरण जरा शांत होऊ देत. ठीक आहे का? प्लीज आजी, माझं ऐकशील का? तेव्हा ती म्हणते की ठीक आहे, तुला मी शब्द तर देत नाही आहे, परंतु प्रयत्न नक्की करेन हा विषय न काढण्यासाठी मी. तेव्हा लगेच आता अंजली खुश होते आणि आजीला मिठी मारते आणि म्हणते की थँक्यू माझी लाडकी आजी, असं म्हणून ती जवळ घेते. तर इथे ईश्वरी ही मशीनवर ते कपडे शिवत असते, म्हणजेच अर्णवच्या आईच्या मशीनवर. असं अर्णवला समोर दिसत असतं. तो ऑफिसमध्येच बसलेला असतो आणि त्याला खूप आनंद होतो आणि म्हणतो की मिस इंदोर, खरंच बाकी हे तुला सगळं करणं अगदी व्यवस्थितपणे जमतं हा, म्हणजे आईसारखं कपडे वगैरे शिवणं अगदी छान जमतं तुला. तेव्हा ती म्हणते की अर्णव सर, ठीक आहे, हे सगळं मला जोडता येतं, हे सगळं मला नीट करता येतं. कपड्यांच्या धागे वगैरेही जोडता येतात, परंतु मनाच्या धाग्यांचं काय? मनाचे धागे एकदा तुटले ना की ते परत जोडता येत नाहीत. तेव्हा मग अर्णव म्हणायला लागतो की मिस इंदोर, नेमकं तुला काय म्हणायचं आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघा अर्णव सर, मनाचे धागे असतात ना, ते जोडायला खरंच खूप उशीर लागतो, परंतु ते तोडण्यासाठी छोटासा क्षणही पुरा पडतो आणि म्हणूनच आपण कधीही मनाचे धागे हे जोडून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. परंतु तुम्हाला ते सर नाही जमणार, कारण तुम्ही प्रत्येक वेळेला दुसऱ्यांशी असं तोडूनच वागत असता ना. तुम्हाला नाते जपणं थोडीच माहिती आहे. तेव्हा मात्र अर्णवला आठवतं की तो नाते जपायचा तो असा नव्हता. जेव्हा त्याचे गर्लफ्रेंड त्याला त्याला तो म्हणत असतो की माझ्या भावनांची काय किंमत आहे मग? तेव्हा मग ते म्हणते की झिरो, तुझ्या भावनांची झिरो व्हॅल्यू आहे, झिरो व्हॅल्यू. उद्या जर मी मोठी मॉडेल होईल आणि मग मला लाज वाटेल तुझ्यासारखा बॉयफ्रेंड माझ्यासोबत असल्याची, ज्याला काहीही माहिती नाही आहे आणि ज्याच्या हातात काहीच नाही आहे, अशा बॉयफ्रेंड नको आहे मला. तेव्हा मग तो म्हणतो देखील की प्लीज असं करू नकोस. तेव्हा मग ती म्हणते की नाही, किती काही झालं तरीही नात्यांना काहीच व्हॅल्यू नाही आहे. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळं आहे आणि म्हणूनच मला आता सध्या तुझी लाज वाटते. मी मॉडेल झाल्यानंतर तू माझ्यासाठी योग्य नाही आहेस, त्यामुळे आताच हे नातं ब्रेक करायला हवं. असं सगळं तिने सांगितलेलं असताना त्यामुळे अर्णवला त्रास झालेला असतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर, किती काही झालं तरीही तुमच्याकडून नाते जपण्याची अपेक्षाच नाही आहे, कारण तुम्ही समोरच्याचं मन फक्त तोडू शकता. तुम्हाला नाते जोडणं, धागे जोडणं हे सगळं काही माहिती नाही आहे. फक्त दुसऱ्यांना हर्ट केलं, दुसऱ्यांना त्रास दिला, हेच तर तुमचं म्हणणं आहे. आणि तुम्हाला माहिती आहे लोक तुमच्याजवळ काय यायला बघत नाही आहेत, का तुमच्याशी खुलूनपणे बोलू शकत नाही, याचा विचार केलात का तुम्ही? एखादी व्यक्ती ही तुमच्याशी मनमोकळेपणाने का बोलू शकत नाही?
कारण तुम्ही तसेच आहात आणि तुम्ही तसेच वागवताय समोरच्याला. समोरच्याच्या मनातलं कधीही तुम्हाला समजणार नाही, कारण तुम्हाला नाती जपताच येत नाही. समोरच्याला फक्त दुःख देणे हेच तुम्हाला माहिती असतं. तेव्हा तो म्हणतो की नाही, मी सिंदूर, मी नाही आहे तसा, मी नाही आहे तसा, मी नाही नाती जोडत स्वतःहून, मी नाही नाती तोडत स्वतःहून, असं म्हणून आता तो हे सगळं बोलायला जाणार. तेवढ्यातच आता त्याचा हात ते जे लॉकेट असतं ईश्वरीचं तिथे त्या जागेवर पडतं आणि मग ते जे स्टॅच्यू असतं ते खालीच पडतं. मग आता लगेच अर्णव हा विचार करतो की हे काय झालं, म्हणजे मिस इंदोर इथे होती की नव्हती, म्हणजे मला मिस इंदोर इथे असल्याचा भास झाला होता का, खरंच मिस इंदोर इथे नव्हती का, असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये यायला लागतो आणि तो पुन्हा टेन्शनमध्ये जातो आणि पिऊन पिऊन असा जोरजोराने हाका मारू लागतो. तेव्हा तो विचारतो की काय झालं आहे सर. बिचारा पिऊन घाबरलेला असतो. तो म्हणतो की हे काय सगळं, इथे माझी रूम आहे ही, इकडे हे सगळं भंगार ठेवण्याची काय गरज आहे, असं इथून हे काढता येत नाही का. त्यावेळेला तो म्हणतो की हो येस सर, तुमची मीटिंग चालू होती म्हणून मला नाही जमलं, असं म्हणून तो तिथून घेऊन जातो. आणि इथे अर्णव मात्र रागारागातच असतो. जे काय करायचं काय नाही हे त्याला काहीही समजत नसतं. म्हणून तो आता गुपचूप उभा असताना त्याला लगेच आकाश आता इथे स्टेअर करत असतो आणि इथे अर्णव पुन्हा त्याच्या कामावर जातो आणि लॅपटॉपवर काम करू लागतो. तेव्हा मात्र आकाश पुन्हा त्याच्याकडे एकदा बघत असतो. तेव्हा आता अर्णव चिडतो आणि म्हणतो की व्हॉट हॅपन, वाय आर यू स्टेरिंग ॲट मी, जा तुझं काम कर. तुला मी नवीन मटेरियल्स पाठवले होते, त्याचे प्रायझिंग वगैरे सगळं काही बघितलं आहेस का तू. तेव्हा तो म्हणतो की नाही बघितलं. मग अर्णव चिडून म्हणतो की कधी बघणार आहेस, जा लवकर चेक कर, मला इथे बघत बसण्यापेक्षा, असं म्हणून आता त्याला तो घालवून लावतो. गो गो बॅक टू युअर वर्क, असं म्हणून तो त्याच्यावर आता भरपूर चिडतो. त्यावेळेला लगेच आता त्याला आकाश काही न बोलता तिथून निघून जातो, कारण आकाशला माहीत असतं की त्याला कसला नेमका राग आला आहे तो. ईश्वरी आता इथे तिच्या किचनमध्ये असते आणि तिने चहा उकळण्यासाठी ठेवलेला असतो. तेव्हा तिला अर्णवची सगळी वाक्य आठवत असतात. अर्णव तिला म्हणतो की तू मला स्वतःच्या हातातलं भावलं समजतेस का, तू जसं वागावं सांगावं तसं मी वागावं, तू जिथे सांगावं तिथे मी जावं, माझ्या मनाचा कोणी विचार करणार आहे की नाही, माझ्या मनाला काय हवं आहे काय नाही याचं कोणी बघणार आहे की नाही, असा विचार आता इथे तिच्या डोक्यामध्ये सुरू असतो. जे जे काही अर्णव बोलला आहे त्याचं. आणि बाजूलाच खूप चहा उकळत तू जाणार असतो. तेवढ्यातच तिथे सुप्रिया येते आणि ती चहाचा गॅस बंद करते आणि म्हणते की इशू, अगं काय झालं नेमकं, तू अशी का बसलेली आहेस, काय झालं आहे, तुझं लक्ष नव्हतं अजिबात. तेव्हा ती म्हणते की आई नाही गं, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा मग ती पटकन बाजूला जाऊन बघते तर तिथे राकेश नसतो. म्हणून ती विचार करते की नाही, आता मी आईला सगळं काही सांगून टाकणारच. त्यावेळेला आता इथे लगेच ईश्वरी गपचूप बसते. मग सुप्रिया म्हणते की बोल ना, काय झालं, कसला विचार करतेस तू. तेव्हा आता ती पटकन मिठी मारते आणि म्हणते की आई, आज मला अर्णव सरांच्या वागण्यामुळे खूप हर्ट झालेलं आहे. खरंच त्यांनी मला आज खूप दुखावलेलं आहे. एरवी मला त्यांच्या वागण्याचं इतकं काही वाटत नसतं, त्यांचा स्वभावच तसा आहे, ते रागीट आहेत, चिडचिडे आहेत, हे मी समजून घेते. परंतु आज आज ते जे काही वागलेत ना, त्यामुळे मी खरंच खूप हर्ट झाली आहे. त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं आहे, याचं मला खरंच खूप वाईट वाटलं आहे. खरं तर त्यांची माफी मागायला जाणार होते मी, परंतु सगळं भलतंच होऊन बसले. आई मी काय करू, मला खरंच काही कळत नाही. आता ईश्वरी पटकन आपल्या आईला मिठी मारते आणि खूप रडत असते. आणि ईश्वरीला जो काही त्रास होत असतो तो सुप्रियाला अगदी व्यवस्थितपणे कळतो. आणि सुप्रिया मनातच म्हणते की माझी इशू मला खरंच खूप अस्वस्थ झाल्यासारखी वाटते, हिला मूड ठीक करण्यासाठी काहीतरी नक्कीच केलं पाहिजे, असा विचार ती करते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इथे आता आकाश हा अर्णवला म्हणत असतो, दादा तुला ना लोकांशी कसं ट्रीट करायचं, त्यांच्याशी कसं वागायचं ना, हे अजिबातच कळत नाही. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की व्हॉट, काय बोलतोस तू हे. तेव्हा लगेच हा म्हणायला लागतो की हो बरोबर बोलतोय मी दादा, बिझनेस मॅनेजमेंटचं तू जे काही केलं आहेस तू असशील त्याच्यामध्ये माहीर, बिझनेसच्या तत्वांमध्ये असशील, तुझ्याकडे खूप मोठे स्किल्स असतील, परंतु पीपल मॅनेजमेंटमध्ये म्हणजे इमोशन्स मॅनेजमेंट आणि नाते सांभाळण्यामध्ये तू झिरो आहेस, झिरो. तुला त्यामधले काहीही समजत नाही. लोकांच्या इमोशन्सची खेळायचं हे तुला फक्त माहीत आहे, बाकी तुला बाकीचं काही माहिती नाही, असं तो त्याला टोमणा देतो. आणि अर्णवला त्याचं बोलणं हे खूप मनाला लागून गेलेलं असतं. म्हणून आकाश हा त्याच्याकडे काहीच बघत नाही. नंतर इथे आता अर्णव हा म्हणत असतो की व्हॉट, हे तुझं काय बोलणं चाललं आहे. परंतु तरीही आकाश त्याच्या बोलण्याला काहीच उत्तर न देता तिथून गपचूप निघून जातो. आता अर्णव विचार करतो की हा सगळं काय बोलत होता आणि म्हणूनच त्याला त्याच्या बोलण्याचा आता खूप राग आलेला असतो. तर इथे ईश्वरीला राकेश म्हणत असतो की हे बघा,
तुम्ही नका काळजी करू, आपण तुमच्यासाठी दुसरा जॉब शोधूया, काळजी नका करू. तेव्हा लगेच आता ती म्हणायला लागते की अहो राकेशजी, कशाला, काही गरज नाही आहे, मी शोधेन ना. इनफॅक्ट मी इकडे तिकडे शोधतच आहे, काही गरज नाही आहे काळजी करण्याची. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की काही गरज नाही कशी, मी इतक्या लोकांना मदत करत असतो, किती लोकांची मदत करतो मी, आणि तुम्ही तर अगदी जवळचं नातं आहात, जवळच्या नात्याला असं मदत नाही करणार का मी, असं म्हणून आता इथे तो तिला बोलून दाखवतो. आणि हे ऐकल्यानंतर तिकडून ईश्वरी ही गपचूप असते, ती पुढे काहीच बोलत नाही, कारण राकेश असं जवळचं नातं आहे म्हटल्यावर ती त्याच्या डोळ्यामध्येच बघत राहते. आता ईश्वरीला काही कळत नसतं की नेमकं राकेशला काय बोलायचं आहे, म्हणून ती तिथल्या तिथे तशीच गप्प उभी असते. राकेश मात्र बोलतो की ईश्वरीजी काय झालं, परंतु ती फक्त त्याच्याकडे बघत असते. आणि त्यानंतर इथे आता सुप्रियाला समजलेलं असतं की ईश्वरी ही अर्णवमुळे खूप जास्त हर्ट झालेली आहे. म्हणून आता सुप्रिया ही अर्णवला फोन करते आणि म्हणते की अर्णव. तेव्हा तो बोलतो की बोला ना काकू, काय झालं आहे. तेव्हा ती विचारते की तू आज घरी आहेस का, प्लीज आज येऊ शकतोस का, मला जरा तुझ्याशी भेटून बोलायचं होतं, प्लीज तू घरी ये, असं आता सरळच ती त्याला बोलते. आणि त्यामुळे आता इथे अर्णवला धक्काच बसलेला असतो की नेमकं काकीला माझ्याशी काय बोलायचं आहे, आणि ईश्वरीबद्दल जर काय असेल तर नेमकं काय असेल असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. आता नेमकं पुढे काय घडणार, यांच्या या भेटीमुळे ईश्वरी आणि अर्णवचे नाते पुन्हा जुळेल का, हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.